नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला गोड आंब्याचा सार कसा बनवायचा हे दाखवणार आहे. अगदी सुंदर सार तयार होतो. हा सार तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशाही पद्धतीने खाऊ शकता. अगदी असाच खाल्ला तरी पण तो खूप चविष्ट लागतो. हा सार कसा बनवायचा याची स्टेप बाय स्टेप आपण रेसिपी बघूया. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी इथे 4 आंबे कटिंग करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर घेतलेला आहे लसूण, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मसाले. आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे. व्यवस्थित अशी कढई गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. आता तेल टाकताना थोडंसं जास्त टाकायचं, कारण व्यवस्थित मसाल्याला तर्री आली पाहिजे आणि व्यवस्थित आपली जी सार आहे तो तयार झाला पाहिजे. तेल गरम तापल्याच्या नंतर व्यवस्थित तापलं की त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मोहरी. तर मोहरी टाकल्याच्या नंतर व्यवस्थित तडतडली पाहिजे, अशा पद्धतीने तेल गरम झालेलं असलं पाहिजे. आता आपल्याला टाकायचं आहे जिरं. तर बघा, जिरंसुद्धा एक चिमूटभर जिरं टाकायचं. जिरंसुद्धा व्यवस्थित तडतडलं पाहिजे. तुम्हाला जर जिरं नको हवं असेल तर तुम्ही जिरं स्किपसुद्धा करू शकता. तर बघा, मोहरी आणि जिरं व्यवस्थित तडतडलं. अगदी करपून द्यायचं नाही आहे त्याला, व्यवस्थित आपल्याला तापलं पाहिजे एवढंच. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता. तर बघा, कढीपत्ता व्यवस्थित तडतडला त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहे लसूण आता मी 8-9 पाकळ्या लसूण घेतलेली आहे. लसूण व्यवस्थित ठेचून घेतलेले आहे. ती लसूणसुद्धा थोडंसं परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो. आता हा मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो कटिंग करून घेतलेला होता. तो सगळा टोमॅटो याच्यामध्ये मी टाकलेला आहे. टोमॅटो व्यवस्थित मऊ झाला पाहिजे, व्यवस्थित शिजला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला 1-2 मिनटं आपल्याला व्यवस्थित हा जो टोमॅटो आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित टोमॅटो मऊ होतो. अगदी शिजवून आपल्याला नाही घ्यायचा आहे, थोडासा मऊ झाला पाहिजे टोमॅटो. अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा जो सार आहे तो आम्ही गावाकडे प्रत्येक आंब्याच्या सीझनमध्ये बनवतो आणि खायला इतका सुंदर लागतो. शेताच्या बांधावरती बसून आंब्याचा सार आणि भात खाण्यामध्ये काही वेगळीच मजा असते. आमच्याकडे जेव्हा कोकणामध्ये भात शेती करतात तेव्हा हा सार शेताच्या बांधावरती खाण्यात खूप मजा येते. आता हा जो मी मसाला टाकला आहे तो वाटणाचा मसाला आहे. हा वाटणाचा मसाला मी अगदी कोकणी पद्धतीने बनवलेला आहे. म्हणजे आमच्या गावाकडे अशाच पद्धतीचा वाटणाचा मसाला बनवण्यास ग्रेव्ही केली जाते. हा जो मसाला आहे तो कांदा, खोबरा, लसूण, धणे, जिरे, बडीशेप असा वेगवेगळ्या खड्या मसाल्यांपासून बनवलेला आहे. आणि हा जो मसाला आहे तो मी अगदी 4-5 दिवसांसाठी एकदाच बनवून ठेवते आणि प्रत्येक भाजीमध्ये या मसाल्याची मी जो वाटप आहे त्याचा वापर करते आणि याच्यापासून बनलेली ग्रेव्ही अगदी गावाकडची चव असते. आणि या वाटणाशिवाय कुठलीही भाजी अपुरीच आहे. बघा, सुंदर असा मसाला टाकल्याच्या नंतर तेल साईडने छान व्यवस्थित सुटायला लागलं आहे. तेल सुटल्याच्या नंतर आपल्याला टाकायची हळद टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये टाकायचा आहे गरम मसाला. हा गरम मसाला जो आहे तो वेगवेगळ्या खड्या मसाल्यांपासून बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे धणं, जिरं, बडीशेप याची पावडर टाकायची आहे. अगदी छोटासा चमचा टाकायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे तिखट मसाला. तर तिखट मसाला हा घरगुती तिखट मसाला आहे, त्यामुळे तो अजिबात तिखट नाही आहे. व्यवस्थित त्याची चव येते कारण त्याच्यामध्ये बरेच मसाले मिक्स केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे थोडासा कोकणी मसाला. अशा पद्धतीने सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. बघा, अगदी व्यवस्थित हलवून आपल्याला परतून घ्यायचं आहे, नाहीतर ते कढईला चिकटलं जातं आणि करपलं जातं. गॅस यावेळेस आपल्याला मध्यम आकारावरतीच गॅस ठेवायचे आहे आणि व्यवस्थित मसाले सगळे परतून घ्यायचे आहे. अगदी साईडने व्यवस्थित तेल सुटतं आहे, ते सुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाले परतून घेतल्याच्या नंतर खूप छान चव येते आणि तर्रीसुद्धा खूप चांगली येते. तर बघा, व्यवस्थित हलवून मी मसाला जो आहे तो परतून घेत आहे. अशाच पद्धतीने मसाला पूर्ण परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे पाणी. आता पाणी ॲड करताना तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे, जेवढा सार तुम्हाला हवा आहे त्या अंदाजाने आपल्याला
पाणी ॲड करायचं आहे. थोडं जास्तीचं पाणी ॲड करायचं, कारण जर आपले आंबे जास्त असतील, आता 4 आंबे मी घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाणसुद्धा तेवढंच घ्यायचं आहे. अगदीच तुम्हाला वाटलं की पाणी जो आहे ते कमी पडतं आहे, सार कमी पडतं आहे, तर तुम्ही नंतरसुद्धा त्याच्यामध्ये पाणी टाकून वाढवू शकता. पण सुरुवातीलाच अंदाजानेच मी 1-1.5 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर बघा, व्यवस्थित पाणी टाकल्याच्यानंतर वरती बघा तरी कशी आलेली आहे, व्यवस्थित तेलाची जी करा आलेली आहे आणि अगदी तेल थोडंसं फुटफुटायला लागलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ हे तुमच्या चवीनुसार टाकायचं. अगदीच मी 1-1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्याच्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवून घेतल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे कटिंग केलेले जे मँगो आहेत, म्हणजे जे आंबे आपण कटिंग करून घेतलेले आहेत, ते आपल्याला टाकायचे आहेत. आता हे आंबे टाकताना आपल्याला सर्वप्रथम जे बाटे आहेत आंब्याचे, ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. नाहीतर काय होतं की आपण सगळं एकत्र टाकलं ना, तर तो जो सार आहे ना, तो बाहेर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे असं एक बाटा करून आपल्याला सगळं याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे. इतकं भारी आणि टेस्टी लागतं ना हा सार, की एकदा खाल्ल्याच्या नंतरला परत परत बनवलाच पाहिजे. माझ्याकडे तर प्रत्येक सीझनला हा सार बनवला जातो. आणि हे जे आंबे आहेत ना, ते जास्त आंबट नाही आहेत, गोड आंबे आहेत. त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गूळ, साखर वगैरे टाकण्याची गरज नाही. मसाल्यांचा तिखटपणा, आंब्याचा गोडवा आणि आंबटपणा हा सगळं एकत्र होऊन आंबट गोड सार तयार होतो. आणि इतका सुंदर सार तयार होतो ना, की आपण भातासोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत आपण हे खाऊ शकतो. आणि खूप सुंदर लागतो. याच्यामध्ये जो बाटा आपण टाकतो त्याचासुद्धा, त्याच्यामध्ये जो सगळा रस मिक्स झालेला असतो, मसाले वगैरे मिक्स झालेले असतो, त्यामुळे आंब्याची चव अजूनच खूप वाढलेली असते. तर सगळे आंबे टाकल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. बघू शकता याला उकळी येत आहे, तर उकळी येता येताच आपल्याला व्यवस्थित हा हलवून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर डायरेक्ट टाकून घ्यायची वरती आणि मग नंतर झाकण ठेवायचं. तर बघा, मी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकत आहे. तर कोथिंबीर तुम्हाला जितकी जास्त आवडते तितकी तुम्ही टाकू शकता, कारण कोथिंबीरीने सुद्धा याला चांगला फ्लेवर येतो. तर कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवल्याच्या नंतर अगदी 5-7 मिनटं याला चांगली उकळ येऊन द्यायची आहे, व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते झाकण काढायचं आहे. तर बघा, 5-6 मिनटानंतर किती वरती छान अशी तेलाची जी तरी आहे ती आलेली आहे. आणि आपला जो आंबा आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे. आंब्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. बघा, साईडने जी साल आहे त्या सालीवरून कळतं की आंबा व्यवस्थित शिजला आहे की नाही. पहिल्यांदा ती हिरवट साल दिसत होती आणि आता ती एकदम पिवळी झालेली आहे. तर बघू शकता, खूप सुंदर असा घट्टपणा, जाडसरपणा आणि व्यवस्थित कन्सिस्टन्सीमध्ये हा जो सार आहे तो तयार झालेला आहे. आणि खायला तर इतका सुंदर लागतो, खूपच छान लागतो. तर असा सार तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. आणि भाकरीसोबत, चपातीसोबत, तुम्हाला ज्यासोबत आवडेल त्यासोबत तुम्ही नक्की ट्राय करा. हा कोकणी पद्धतीचा सार आहे. आणि आम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या जे काय सुकी मच्छी वगैरे असेल ते अशा पद्धतीने आम्ही बनवतो, अशा सारामध्ये बनवतो. तर बघू शकता किती सुंदर एकदम तयार झालेलं आहे. जसं काय असं वाटतं की कुठला तरी मच्छीचा सार आहे अशा पद्धतीने वाटत आहे. आणि खूप छान असा फक्त आंबा टाकून आणि काही मसाले टाकून आपण इतका सुंदर सार बनवू शकतो.